आला पाऊस मातीच्या वासात ग, मोती गुंफीत मोकळ्या केसात ग. मला आठवतंय रेडिओचे दिवस होते आणि आमचं ते शालेय वय होतं. म्हणजे अगदी असंही म्हणता येईल की 3री-4थीच्या समजत्या वयापासून हे गाणं जेव्हा रेडिओवरती लागायचं, कानावरती पडायचं, तेव्हा आसपासचं वातावरण अचानक धुंद होऊन जायचं. शांता शेळकेंचे सुंदर असे भावरम्य शब्द, श्रीनिवास खळेजींचं तितकंच सुरेल संगीत आणि पुष्पा पागधरेजींचा खडा असा मनमोकळा आवाज. ते पावसाचे दिवस असोत किंवा नसोत, पण हे गाणं रेडिओवरून कानावरती पडलं की अचानक वातावरण पावसाळी बनायचं. मातीचा सुगंध जणू काही दरवळायला लागला आहे असा भास व्हायचा आणि सगळं रम्य, धुंद, प्रसन्न, हिरवं कंच वाटायला लागायचं. आजही मनाची अवस्था हे गाणं ऐकताना अशीच होते. पुष्पा पागधरे यांचा या गाण्यामधला आवाज हा पावसाच्या त्या सरींप्रमाणेच धुंद असा बनलेला आहे. माहेरच्या पुष्पा चामरे असणाऱ्या पुष्पा पागधरे या वडिलांबरोबर मनोरवाडा कोळी भजनी मंडळात बालवयात गायच्या. नंतर स्वतंत्रपणे त्यांनी गायला सुरुवात केली. त्यांचा आवाज इतका सुंदर होता की एका कार्यक्रमामध्ये मुंबईचे तत्कालीन महापौर यांनी तो ऐकला आणि त्यांना मुंबईत येऊन गायनाची कारकीर्द वाढवण्याचं त्यांनी सुचवलं. त्याप्रमाणे पुष्पा पागधरे मुंबईत आल्या. त्यांनी R.N. पराडकरांसारख्या गुरूंकडून धडे घेतले आणि नंतर त्यांचा गायनाचा आवाका वाढत गेला. तो मुंबई आकाशवाणी केंद्रावर गाजत राहिला. नाना पाटेकरांच्या अंकुश चित्रपटातलं इतनी शक्ती हमे देन दाता हे गाणं तर जणू काही देशभक्ती गीतासारखं देशभर गाजलं आणि काही राज्यांमध्ये याला प्रार्थना गीताचा दर्जा शाळांमधून मिळालेला आहे. मोहम्मद रफी साहेबांसोबत त्यांनी गायलेली कोळी गीतं ही प्रसिद्ध झाली आहेत. दादांच्या सोंगाड्यामधलं राया मला पावसात नेऊ नका यासारखी कितीतरी गाणी त्यांनी गाऊन अजरामर केली. आणि या सगळ्या गायन प्रवासाबद्दल पुष्पाताईंना महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार, त्याचप्रमाणे लता मंगेशकर पुरस्कार यासारखे कित्येक पुरस्कार मिळालेत. तर आज आपण त्यांच्या आला पाऊस मातीच्या वासात ग, मोती गुंफीत मोकळ्या केसात ग या गाण्याबद्दल थोडीशी गप्पा मारूयात, चर्चा करूयात. शांता शेळकेताईंनी हे गाणं लिहिलं आहे म्हटल्यावरच सगळं आलं. काय सांगायचं, अगदी सुरुवातीलाच त्यांनी कितीतरी सुंदरपणे शब्दांचे मोती गुंफलेत. आला पाऊस मातीच्या वासात ग, मोती गुंफीत मोकळ्या केसात ग. बघा, म्हणजे इथं पावसाचे जे थेंब आपल्या नायिकेच्या केसावरती पडत आहेत ते चक्क मोती बनलेत आणि केसांमध्ये जणू काही मोती गुंफले जावेत, मोत्यांची माळ गुंफली जावी असं ते सौंदर्य नायिकेला जाणवतंय. आणि ते ती सांगते कौतुकानं, आभाळा आले काळे काळे ढग, धारा कोसळल्या निवेत ग मग, धुंद धरवळ धरणीच्या श्वासात ग, आला पाऊस मातीच्या वासात ग. आता पावसाळा म्हटलं की काळे काळे ढग येणारच आणि धारा कोसळतायत. तगमग जी जीवाची झालेली आहे, उन्हाळा प्रचंड तापलेला होता आणि त्यामुळं जीवाचे जे हाल झालेत, काहिली झाली आहे, ती आता निवायला लागली आहे. आणि धरणीचा जो श्वास बाहेर पडतोय, जे वाफारे उन्हाचे उन्हाळ्यामध्ये साठलेले धरणीच्या पोटातून बाहेर पडत आहेत, तो धरणीचा श्वास आणि त्या श्वासातून एक धुंद असा दरवळ बाहेर पडतोय जो आसपासचं सगळं वातावरण धुंद करून टाकतोय. मातीचा सुगंध सर्वत्र सरतोय. कोसळल्या कशा सरीवर सरी, थेंब थेंब करी नाच पाण्यावरी, लाल ओहळ वाहती जोशात ग, आला पाऊस मातीच्या वासात ग. सरी कोसळतायत, एकामागून एक सरी बरसतायत आणि असं वाटतंय की ते पाण्याचे थेंब जे आहेत, पावसाचे थेंब आहेत, ते जमिनीवर पडल्यानंतर नृत्य करतायत. त्यांचा जो टपटप आवाज येतोय, एक ताल धरलेला या थेंबांनी, त्यांचा सुंदर असा मनसोक्त नाच सुरू आहे. आनंदानं ते नाचतायत, बागडतायत. एक धुंद असं पावसाचं संगीत सर्वत्र वाजतंय आणि लाल ओहळ मातीचं जे पाणी वाहत चाललेलं आहे त्याचे लाल ओहळ जोरात वाहत चाललेले आहेत.
शांताताईंनी किती सुंदर असं पावसाचं सगळं दिसणारं चित्र पावसाळ्यामध्ये जे काही आजूबाजूला जाणवतं ते शब्दांच्या मोत्यांमध्ये कसं गुंफलं आहे हे आपण इथं बघू शकतो. लिंबोळ्याची रास कडुलिंबाखाली, वारा दंगा करी जुई शहारली, चाफा झुरतो फुलांच्या भासात ग, आला पाऊस मातीच्या वासात ग. आता वातावरणामध्ये काय काय घडतंय ते सगळं शांताताई छान अशा शब्दरचनेमध्ये सांगतायत. लिंबोळ्यांची रास कडुलिंबाच्या झाडाखाली पडलेली आहे. पावसाच्या थेंबांनी या लिंबोळ्या जमिनीवरती आणलेल्या आहेत. वाऱ्याचा दंगा सुरू आहे या पावसाच्या अधूनमधून आणि त्यामुळं जुई शहारलेली आहे. जुईचे झाड शहारलेलं आहे. फुलांचा सडा पडतोय झाडाखाली. चाफा इकडं झुरतोय. या धुंद वातावरणात फक्त माणसाच्या नाही तर चाफ्यासारख्या फुलांच्या मनामध्येही काही भावना उमलून आलेल्या आहेत आणि त्यामुळं ही फुलं असतील, इतर काही निसर्गातले घटक असतील, हे सर्वच भारावून गेलेले आहेत, झुरतायत, आनंदानं बहरतायत, नाचतायत, गातायत, या पावसाचं आनंदानं स्वागत करतायत. झाडावरी मुके पाखरांचे थवे, वीज लाल निळी कशी नाचे लवे, तेजाळते उभ्या अवकाशात ग, आला पाऊस मातीच्या वासात ग. पावसाच्या या सरी कोसळत असताना आकाशामध्ये वीज ही लवलवते, तेजाळते. सगळा आसमंत त्या विजेच्या तेजानं चमकून जातोय, बहरतोय. असं वाटतं की पावसाच्या आनंदामध्ये वीजसुद्धा आभाळामध्ये नृत्य करते, लवते, नाचते. तिचा पदन्यास सुरू आहे. सुंदर असा ढगांनी आपलं संगीत सुरू ठेवलेलं आहे पाठीमागं आणि पाखरांचे थवे झाडावरती मूकपणे बसलेले आहेत. हे सगळं बघतायत, निसर्गाचं सौंदर्य ते डोळे भरू भरून बघतायत. शांतपणे बसलेले आहेत ते. त्यांची नेहमीची किलबिल कुजबूज आता थांबलेली आहे. माणसाप्रमाणेच पाखरंसुद्धा आता निसर्गाचं हे सौंदर्य डोळे भरून बघतायत, मनामध्ये साठवून घेत आहेत. वीज कडाडता भय दाटे उरी, एकली मी इथे सखा राहे दुरी, मन व्याकुळ सजनाच्या ध्यासात ग, आला पाऊस मातीच्या वासात ग. आता इथं या आपल्या नायिकेला तिचा सखा आठवतोय कारण विजांचा कडकडाट वाढलेला आहे आणि मग आता मात्र सौंदर्य टिपता टिपता अचानक मनाच्या एका कोपऱ्यामध्ये तिच्या भीती निर्माण झालेली आहे, काळजी निर्माण झालेली आहे. सखा कुठं असेल आणि तो काय करत असेल. आता खरं म्हणजे त्याची वाट तिचे डोळे बघायला लागलेत. तो भेटायला हवा या पावसामध्ये, तो जवळ असायला हवा असं तिला वाटायला लागलं आणि तिचं मन व्याकुळ झालंय. मन व्याकुळ सजनाच्या ध्यासात ग, अशी तिची अवस्था झालेली आहे. आणि मग आता कदाचित या पावसाच्या थेंबातूनच ती आपला संदेश सजनाला पाठवेल. एकंदर हा आनंद दोघं मिळून लुटण्याचा नायिकेचा प्रयत्न यापुढं दिसेल. तर असं हे सुंदर असं पुष्पा पागधरेजींनी गायलेलं आणि शांता शेळके यांनी लिहिलेलं, श्रीनिवास खळेजींनी संगीतबद्ध केलेलं एक सुंदर असं गीत रेडिओच्या दिवसामध्ये आम्हाला ज्यांनी मोहिनी घातली होती ते आला पाऊस मातीच्या वासात ग, याबद्दल आज आपण काही चर्चा केली. या गाण्यातला पावसाळा, पावसाचं सौंदर्य, निसर्गाचं सौंदर्य आणि निसर्गातल्या घटकांची झालेली आनंदाची बेभान अवस्था जाणून घ्यायचा प्रयत्न केला. तर आता थांबूयात, पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या सुंदर गाण्याबद्दल बोलण्यासाठी, चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत राम राम.